स्वागत आहे तुमचं सोनाली लाईफस्टाईल या चॅनलवरती। तर मी आज बनवणार आहे रवा आणि बर्फी, रवा आणि बेसनची बर्फी। त्यासाठी मी तूप, रवा आणि बेसन हे आणि दूध पावडर हे एक वाटी प्रमाणात घेतलेलं आहे। तर आपण आता कढई गरम झाली आहे, तर त्याच्यामध्ये आपण तूप टाकून रवा चांगला भाजून घेणार आहोत। रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि एका साईडला आपल्याला गरम पाणी तापत ठेवायचं आहे पाकासाठी। आणि मी त्याच्यामध्ये 2 चम्मच किंवा 3 चम्मच मी साखर टाकून त्याचा पाक करून घेणार आहे। आणि रवा चांगला हा तुपामध्ये आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हळूहळू भाजून घ्यायचा आहे रवा। तुम्ही नक्कीच घरी रेसिपी करून बघा, खूप छान लागते। त्यानंतर आपल्याला बेसन आहे तो बेसन टाकून पण आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा आहे परत रवा। हा लाल झाल्यानंतर मग आपल्याला हे बेसन हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपल्याला बेसन टाकून चांगला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। चवीला छान लागते आणि मस्तच लागते, तुम्ही नक्कीच करा ही रेसिपी। हे दोन्ही सुद्धा भाजून घ्यायचं आहे। आणि 1 वाटी मी मिल्क पावडर जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून ती फेटून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्येच आपल्याला जो कलर आहे तो टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या बर्फीला हा ऑरेंज कलर येईल। आता ही मी फेटून घेतली आहे। थोडासा ह्याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला रवे आणि बेसनमध्ये। आणि हलवून घ्यायचा आहे कलर टाकल्यानंतर। आता आपल्या ह्याचे मी दुधामध्ये कलर ऑरेंज टाकलेला आहे। ऑरेंज कलर आपण आता चांगला फेटून घ्यायचा आहे दुधामध्ये। आणि ही मिल्क पावडर आहे ते आपण आता हे जे आपण रवा आणि बेसन भाजून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। हे आता परत आपण भाजून घ्यायचं आहे। आणि कलर बघा किती छान आला, ऑरेंज कलर। आणि आपण आता जो पाक केलेला आहे तो आपण हलवून घ्यायचा आहे। म्हणजे तार अजून तयार झाली नाहीये, त्यामुळे तो अजून होऊन द्यायचा आहे। हे भाजायचं, भाजून चांगलं भाजल्याने बेसन आणि रवा मग आपली जी बर्फी आहे त्याला खूप छान चव येते। त्याचा रवा आणि बेसन चांगलं भाजलेलं आहे। आता जो पाक आहे तो पाक जो झाला आहे तो पाक आपण आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे पूर्ण आपण हलवून घ्यायचं आहे।
जोपर्यंत आपला रवा आणि बेसन हे चांगलं असा एकदम बर्फी टाईपच्या ह्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आता ह्याला तूप सुटायला लागलंय. आता आपण समजायचं की हे बर्फी करण्यासाठी आपली हे रेडी झालेलं आहे. मग आता आपण वरून थोडीशी वेलची पूड टाकायची आहे. आता मी ताट घेऊन ताटामध्ये ओतून बर्फीसाठी हे तयार करायला घेतलेलं आहे. आणि 2-4 आपण बदाम घेणार आहे उभे कापून. हे आपल्याला वरती टाकण्यासाठी लागणार आहेत. आता ही झालेली आहे बर्फीसाठी. तर आपण हे 10 ते 20 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे सेट करायला, जेणेकरून त्याच्या वड्या पडतील असं. आणि बदाम टाकल्यानंतर वरून परत आपल्याला टॅप करायचं आहे, जेणेकरून बदाम हे आपलं बर्फीमध्ये जाईल. दिसताना हे छान दिसतं. आता ह्या बर्फीसाठी मी काजू कतली टाईपच्या वड्या पाडलेल्या आहेत. अशा काजू कतली टाईप केलेल्या आहेत मी. अशा प्रकारे आपली तयार झाली आहे रवा आणि बेसनची बर्फी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुढील रेसिपी तुम्हाला कुठली पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच पुढच्या रेसिपीमध्ये भेटू.